नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करून प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अंमलदार केरुबाज चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दुधाळ वस्ती जत येथील बंद घरात घरफोडी चोरी करण्यात आलेली असून त्यामध्ये बाल अपचारीचा सहभाग आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने बाल अपचारी क्रमांक 1 यास त्याच्या पालकांसमवेत पोलीस ठाण्यात बोलावून कौशल्यपूर्ण तपास केला। तपासादरम्यान बाल अपचारीने त्याचा मित्र बाल अपचारी क्रमांक 2 याच्यासोबत मिळून दुधाळ वस्ती जत येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे कबुली दिली। घरफोडी चोरीत मिळालेले सोन्याचे दागिने बाल अपचारीने आपल्या पालकांना दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पालकांनी सदर दागिने पोलीस ठाण्यात स्वेच्छेने हजर केले। सदर सोन्याचे दागिने पंचांसमक्ष तात्काळ जप्त करण्यात आले। जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता सदर ठिकाणी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली। पुढील तपासासाठी दोन्ही बाल अपचारी आणि जप्त मुद्देमाल जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास जत पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।